संत आले वरले दिंडी, संत आले वरले दिंडी, हाती खुरक्या काखेत मुंडी, पंढरपुरी पडली होड, मुटक्या परीस धांगड गोड, आली वैष्णवाची मांदी, मेले डुक्कर बांधले खांदी, पंढरपुरी पडली होड, मुटक्या परीस धांगड गोड, एका जनार्दनी अर्थ उलटा, एका जनार्दनी अर्थ उलटा, जो जाणे तो गुरुचा बेटा, पंढरपुरी पडली होड, मुटक्या परीस धांगड गोड, विठ्ठला विठ्ठला समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जघन निहित पानिम, मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला, कंदरम कंजनेत्रम सदैधवलहासम विठ्ठलम चिंतयामि, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपानदेवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावन अद्यत्रय जननी देवाचिया, संत आले वरले दिंडी, हाती खुरक्या काखेत मुंडी, पंढरपुरी पडली होड, मुटक्या परीस धांगड गोड. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी बेस कमी करा थोडा. या कालभैरव जयंतीच्या निमित्तानं भगवान कालेश्वराच्या पृथ्वीवरच्या आगमनाच्या प्रीत्यर्थ जन्मदिनाच्या निमित्तानं भगवंताची सेवा आणि स्वागत करण्याच्या माध्यमातून प्रतिवर्षाप्रमाणे चालत आलेला हा नामसप्ताह आणि त्या नामसप्ताहातील 7व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं सप्ताह कमिटी समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व देणगीदार माता भगिनी आबाल वृद्ध सर्व माता पिता कारभारी मंडळी ज्येष्ठ श्रेष्ठ वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानवृद्ध असलेल्या मंडळींच्या माध्यमातून सर्व ट्रस्टी मंडळीच्या माध्यमातून प्रकाश काका कामत यांनी सर्व गावकऱ्याच्या मर्जीतून माझ्याकडे ही सेवा सुपूर्द केलेली आहे. भगवान परमात्मा मला जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे यथामती यथावकाश या अभंगावरती विवेचन मांडण्याचा प्रयत्न करतो. अभंग पैठणचे शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज यांचा हा कूट नावाच्या सदराखालील म्हणजेच ग्राम्य भाषेतील भारूड नावाच्या प्रकरणातला हा अभंग आहे. आणि या अभंगामध्ये शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांनी वारकरी संप्रदायाची शक्ती प्रतिपादन केलेली. विठाला 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 विठाला. सभा सकळ साधू संतांची महामुनी विरक्त्यांची पंडित पाठक ज्ञानी यांची या सकळा ते विनवनी करा विठ्ठल स्मरण नामरूपी अनुसंधान. सर्व माता भगिनी श्रोतृवर्ग अधिकार संपन्न टाळकरी वृंद गायक वादक सर्व गुणवान मंडळी तथा महाराज मंडळी सर्वांच्या पायावरती कोटी कोटी प्रणाम करतो आणि अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याकरता
उपलब्ध होतो. विठ्ठल 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 संत आले वरले दिंडी हाती खुरक्या काखेत मुंडी पंढरपुरी पडली होड मुटक्या परिस धांगड गोड. प्रत्येक वस्तूला एक शक्ती असते. मग ती वस्तू निर्जीव असो अथवा सजीव असो. निसर्गानं म्हणा, परमात्म्यानं म्हणा, ईश्वरानं म्हणा, प्रकृतीनं म्हणा, मायेनं म्हणा, एक शक्ती दिलेली असते. शक्ती मग ती कुणाची विधायक शक्ती असेल, कुणाची नकारात्मक शक्ती असेल, निषेधात्मक शक्ती असेल. कुणाची शक्ती समाज कल्याणासाठी असेल, कुणाची शक्ती समाजाच्या विघातक कर्मासाठी असेल. कुणाला शक्ती विनाशासाठी दिली असेल, कुणाला शक्ती लौकिकासाठी दिलेली असेल, लोकांच्या हितासाठी दिलेली असेल, कुणाला व्यक्तिगत शक्ती दिलेली असेल, कुणाला संघटनेच्या माध्यमातून शक्ती दिलेली असेल. सजीवाला दिलेली असेल, निर्जीवाला दिलेली असेल. प्रत्येकाला शक्ती आहे. आणि शक्ती जर नसेल तर तो पदार्थ सिद्ध होत नाही, ती वस्तू सिद्ध होत नाही. किंबहुना निर्जीव असलेल्या दगडाला सुद्धा शक्ती असते. म्हणून तो दगड पिढ्यानपिढ्या आपल्या घराला लागलेला असतो आणि त्याच्या काठिण्यत्वाच्या माध्यमातून तो आपल्याला शेकडो वर्ष सावली देण्याचं काम करीत असतो. त्या दगडामधलं काठिण्यत्व हीच त्याची शक्ती असते. सिमेंट, लोखंड, वाळू एकत्रित, पाणी एकत्रित झाल्याच्या नंतर त्याची संघ शक्ती निर्माण होते. त्याला स्ट्रेंथ म्हणतात इंग्लिशमध्ये. त्याचं मजबूतीकरण आणि लवचिक असलेल्या सिमेंटामध्ये, पाण्यामध्ये, वाळूमध्ये दुभंग भेद असताना सुद्धा एकत्रित झाल्यानंतर त्याची संघ शक्ती निर्माण होते. आणि शेकड्यानी वर्ष सिमेंट आपल्या शक्तीनं आपल्या बंगल्याचं मजबूतीकरण, आपल्या पुलाचं, आपल्या तळ्याचं मजबूतीकरण आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्या शक्तीचा विनियोग जगाच्या कल्याणासाठी होत असतो. म्हणून प्रत्येक वस्तूला शक्ती दिलेली आहे. तसं वारकरी संप्रदायाला शक्ती दिलेली भगवान परमात्म्याने. पण वारकरी संप्रदायाची शक्ती एवढी अचाट आहे, एवढी मोठी आहे की मला असं वाटतं जगाच्या पाठीवर 2000 धर्म आहेत, पण एकाही धर्माची शक्ती वारकरी संप्रदायाच्या शक्ती एवढी नाहीये महाराज. 2000 धर्म वारकरी संप्रदायाच्या शक्ती पुढे फिके पडतात. एवढी वारकरी संप्रदायाची बलाढ्य शक्ती आहे. आणि ती शक्ती काय आहे आज नाथ महाराज प्रतिपादन करणार आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि विशेष मी जसं सांगितलं की वाळू, सिमेंट आणि पाणी हे जर वेगळे वेगळे केले तर त्यांच्यात शक्ती नाही, पण त्याचं संघटन झालं की शक्ती निर्माण होते. तसं वारकरी संप्रदायाचा घटक तुम्ही आम्ही शक्तीहीन आहेत महाराज. आपली काही शक्ती नाहीये, पण त्या भगवान परमात्म्याच्या भक्तीनं आमच्या जीवनामध्ये अचाट शक्ती आम्हाला प्राप्त झाली. देवा आम्ही शक्तीहीने, देवा आम्ही शक्तीहीने, देवा आम्ही शक्तीहीने, देवा आम्ही शक्तीहीने. भाकुतेने करुणा, भाकुतेने करुणा, भाकुतेने करुणा, भाकुतेने करुणा.
आम्ही शक्तिहीने भाकुतेने करुणा. आम्ही शक्तिहीन माणसं आहेत महाराज. हो, आपली शक्ती काही नाहीये, पण आपल्याला शक्ती प्रदान करणारा परमात्मा आहे. म्हणून त्याच्या शक्तीनं आम्ही शक्तिवान झालो. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. लाथाडीला संसार केला षडउर्मीचा मार. किंवा ज्ञानोबारायांनी प्रतिपादन केलं, भाव्य विन भक्ती, भक्ती विन मुक्ती. भाव्य विन भक्ती, भक्ती विन मुक्ती. भाव्य विन भक्ती, विन भक्ती, भक्ती विन मुक्ती. भावे विन भक्ती, भावे विन भक्ती. भावे विन भक्ती, भावे विन शक्ती बोलू नये. 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 हरि मुखे माना, 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 हरि मुखे माना. हो, भावे विन भक्ती, भक्ती विना मुक्ती आणि बळे विना शक्ती बोलू नये. हो, खूप मोठा विषय. मी शक्तीवरती बोलण्या इतका शक्तिवान माणूस नाही महाराज. हो, आशक्त माणसानं शक्तीवर बोलू नये. मी आशक्त आहे आणि आशक्त माणसानं शक्तीचं प्रदर्शन करू नये. हल्लीच्या काळामध्ये शक्तिहीन माणसं शक्तीचं प्रदर्शन करीत असतात. म्हणून वारकरी संप्रदाय शक्तीचं कधीच प्रदर्शन करीत नाही. वारकरी संप्रदाय शक्तीचं अस्तित्व प्रतिपादन करतो. हो, अस्तित्व प्रतिपादन करणं वेगळं आणि शक्तीचं प्रदर्शन करणं वेगळं. कारण प्रदर्शनामध्ये शक्ती नसते. हो, शक्तीचा आभास असतो, शक्तीचा भोबारा असतो. म्हणून शक्ती प्रदर्शन वारकरी संप्रदायाला अमान्य असलेला शब्द आहे. शक्ती प्रदर्शन नाही. म्हणून वारकरी संप्रदायाची शक्ती आणि त्या शक्तीचं अस्तित्व काय आहे हे मी आपल्याला प्रतिपादन करतोय. आणि नाथ महाराजांच्या कृपेनं विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता शक्ती कशावरून ओळखली जाते तर एका गोष्टीवरून शक्ती ओळखली जाते. उदाहरणादाखल सांगतो की पहिलवान किती शक्तिशाली आहे हे पाहायचं असेल तर त्याला प्रतिस्पर्धी जोडीदार त्या लेवलचा असेल तर त्याची शक्ती कळते. हो, हिंद केसरी पहिलवानाला पाडण्याकरता तेवढ्याच लेवलचा असेल आणि हिंद केसरी पहिलवानाला जर त्यांनी जिंकलं तर तो शक्तिवान झाला, असा प्रकार आहे. तसा अगोदर प्रतिद्वंद्वी किंवा प्रतिशक्ती असलेली व्यक्ती किंवा वस्तू जगाच्या पाठीवर कोणती आहे की त्या शक्तीनं पूर्ण जगाला जिंकलेलं आहे आणि त्या शक्तीला वारकरी संप्रदायानं जिंकलेलं आहे. अशी कोणती शक्ती आहे की त्या शक्तीचा आपण विचार करायचा आहे. तर जगाला जिंकणारी आणि जगाला पादाक्रांत करणारी आणि जगाला नेस्त नाबूद करणारी शक्ती जर कोणती असेल महाराज तर पारमार्थिक क्षेत्रातलं जीवन बोलतो मी. हो, तर पारमार्थिक क्षेत्रामध्ये सर्व प्राणी मात्र नव्हे नव्हे निर्जीव सुद्धा ज्याच्या पुढे हरलेले आहेत अशी शक्ती म्हणजे कामशक्ती. कामशास्त्र
त्याच्या पुढं सजीव हारले यात नवल नाही, त्याच्या पुढं निर्जीव सुद्धा हरले महाराज. एवढी कामाची प्रबल शक्ती आहे. म्हणून सगळं जग कामनेच्या आणि कामाच्या भोवती फिरतंय आणि कामानं प्रादाकांत केलेलं आहे. तुम्हाला दृष्टांतादाखल मी बोलतो. तुम्ही कधी हिरा पाहिलाय का? हिरा नसल पाहिला, कारण आपण सगळे हिरे आहोत ना. त्याच्यामुळं हिरा पाहण्याचा आपल्याला प्रसंगच आला नाही आणि हिरा हिऱ्याकडे येणार बी नाही. हो, पण कदाचित जर हिरा आपल्या नजरेस पडला, दैवयोगाने एखाद्याला मिळाला, तर आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी हिऱ्याची शक्ती सांगितली. महाराज, हिरा कसा आहे, हिऱ्याची परीक्षा कशी आहे आणि त्याचं कॅरेट कसं आहे, त्याचे कीळ किती आहेत आणि त्या पद्धतीनं त्याचे पैलू कसे आहेत, हे हिरा ओळखणाराला कळतं. म्हणून हिरा कसा आहे तो ओळखावा कसा, आमच्या जगद्गुरु तुकोबाराने प्रमाणातून सांगितलं. महाराज, हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जोघनी, वाजे मारिता कोकणे, वाजे मारिता कोकणे. हिरा ठेविता ऐरणी, वाजे मारिता कोकणे, वाजे मारिता कोकणे, वाजे मारिता कोकणे. हिरा ठेविता ऐरणी, वाजे मारिता कोकणे. वा वा. हिरा ठेविता हिरा ठेविता ऐरणी, वाजा कोकणे, वाजे मारिता कोकणे, वाजे मारिता कोकणे, वाजे मारिता कोकणे, वाजे मारिता कोकणे. हिरा ठेविता ऐरणी, कारण तुकोबारा हिऱ्याचे परीक्षक होते. महाराज, कारण तुकाराम महाराजाची श्रीमंती अफाट होती. हो, अफाट श्रीमंत होते तुकोबाराय. व्यवहारिक आणि पारमार्थिक क्षेत्रामध्ये दोन्हीतही श्रीमंत असलेले जगद्गुरु तुकोबाराय. त्यांना श्रीमंतीचं वैभव माहिती होतं, पण श्रीमंतीचा अहंकार नव्हता. म्हणून त्या तुकाराम महाराजांनी तुम्हाला आम्हाला व्यवहार शिकवण्यासाठी हिऱ्याची परीक्षा कशी आहे, त्याच्या वेगळ्या वेगळ्या परीक्षा आहेत, पण एक हिऱ्याची परीक्षा तुकोबाराने सांगितलं की ऐरणीवर ठेवायचा आणि वरतून घनाचा ठोका मारायचा. त्यावेळेस त्या ठोक्या सरसी तो हिरा ऐरणीमध्ये घुसतो, कठीण असलेल्या ऐरणीमध्ये घुसतो, पण फुटत नाही. महाराज, हो, फुटतो तो खरा हिरा नाही, करणीचा होय चुरा, असं तुकोबारायचं मत आहे. हो, आणि खरा हिरा ऐरणीत घुसतो. आता ही परीक्षा आत्ताच्या काळामध्ये संयुक्तिक नाही, तुम्हाला आत्ताच्या काळातली परीक्षा सांगतो. जर्मनपेक्षा आपलं जस्तापेक्षा जर्मन कठीण, जर्मनापेक्षा लोखंड कठीण, लोखंडापेक्षा पोलाद कठीण, पोलादापेक्षा स्टील कठीण, स्टील पेक्षा हाय पॉवरचं स्टील कठीण आणि हाय पॉवरच्या स्टील पेक्षा टंगस्टन नावाचा धातू कठीण. आणि तो टंगस्टन नावाचा धातू बल्बामध्ये बारीक तार असते, बारीक तार ती टंगस्टन नावाच्या धातूची असते. म्हणून 5-5, 10-10 वर्ष ती 360 मेगावॅटची वीज सहन करते, पण तुटत नाही. केसा एवढी तार असून सुद्धा तुटत नाही. त्याचं कारण आहे तिच्यामध्ये शक्ती आहे, काठिण्यत्व आहे. म्हणून टंगस्टन नावाचा धातू कठीण आहे. आणि तो टंगस्टन नावाचा धातू काही अंशामध्ये कापण्याकरता हिऱ्याची करवत वापरली जाते. इतका हिरा त्या टंगस्टन नावाच्या धातूपेक्षा कठीण आहे. टेल्को सारख्या, बजाज सारख्या
मोठमोठ्याल्या महेंद्रा सारख्या कंपन्यामध्ये गाड्याच्या चिसीस आणि बॉडी तयार करण्याकरता 30,000 टनाचं वजन क्रेननं वरी उचललं जातं आणि 30,000 टनाचं वजन खाली येतं. त्यावेळेस एक गाडी तयार करण्याकरता ज्यावेळेस खालीवरी वजन ते 30,000 टनाचं उचललं जातं त्यावेळेस बॉल ब्रिंग मध्ये एकही छरा कशाचाच दम धरीत नाही. त्याचं एकदाच 30,000 टनाचं वजन आलं की पीठ होतं. हो, मग तिथं हिरे कशाचे आपलं छरे कशाचे वापरले जातात तर हिऱ्याचे छरे वापरले जातात. शेकडो वर्ष त्या बॉल ब्रिंग मध्ये 30,000 टनाचं वजन आलं गेलं तरी सुद्धा हिरा घासला जात नाही. इतका हिरा कठीण आहे. आणि असा हिरा आयरनीमध्ये जर घुसला तर पहारीची तरप लावली तरी तो हिरा वरती येत नाही. मग आयरनीत घुसलेल्या हिऱ्याला वरी काढण्याकरता जगद्गुरु तुकोबारायनं उपाय सांगितला की तिथं हिरकणी घेऊन जायची. हिरकणी, आणि त्या हिरकणीचा स्पर्श झाला की तो हिरा असा उसळी मारून वरी येतो. जर निर्जीव हिरा जर हिरकणीच्या ऐकण्यात आहे तर सजीव हिऱ्याचं काय होत असेल महाराज? हो, हे बोलण्यापुरतं नाही, माईकवर बोलण्यापुरतं नाही, हे बारकाव्यानं अंतर्मुख होऊन पाहायचं. मग असा असलेला निर्जीवाला सुद्धा सजीव करणारा आणि अंकित ठेवणारा जर काम असेल तर तो काम किती प्रबल आहे. म्हणून जगाच्या पाठीवर परमात्म्याला शोधण्याकरता, परमात्म्याला मिलन करण्याकरता ज्यावेळेस अनेक प्रकारची साधनं केली त्यावेळेस त्या साधनाचा पूर्णपणे चुराडा करण्याचं काम कामानं केलं महाराज. म्हणून आमच्या नाथ महाराजांनी वर्णन केलं, कामाजी कोतवाल याने नाडिले बहुताशी आणि हरिहराची आबरू घेतो भय नाही त्याची. हो, क्रोधाजी फौजदार तोही मिळाला त्याशी. ज्या विष्णू परमात्म्याची आणि शंकर भगवान परमात्म्याची भक्ती केली जाते महाराज त्यांना सुद्धा त्यांनी हरवलं. एडका मदन तो केवळ पंचानन. ऐकणी धडक मारली शंकरा केला ब्रह्म याचा मातेरा. हो, केला ब्रह्म याचा मातेरा. हो, त्याचं मात्र केलं ब्रह्मदेवाचं शंकराचं सुद्धा. एवढा शक्तिशाली असलेला काम, त्या कामानं नाना साधनं खलास केली महाराज. हो, जप खलास केलं, तप खलास केलं, हो, तीर्थयात्रा खलास केल्या. नव्हे नव्हे, हो, ज्ञानी स्वतःला ज्ञानी म्हणून घेतो तो ज्ञानी सुद्धा ज्ञानोबारायांनी सांगितलं की मार्ग सांडूनी अनारिसे चालती केवी. आणि ज्ञानाला तर पैज घेऊन काम क्रोधाधिक जिंकतात महाराज. हाबूक ठोकून पैजेचा विडा उचलतात, पैजेचा विडा. ज्ञानी अशी तरी जिंकिती पैज घेऊन. हे ज्ञान निधीचे भुजंग आणि विषय दरीचे वाघ आणि भजन मार्गीचे मांग मारक. जे वाघ असतो महाराज, वाघ विषय दरीतला वाघ असतो, तो वाघ कधी बी नरड फोडतो महाराज. नरड घशाला धरतो. तुम्ही वाघाच्या परिसरातले वाघ आहात. हो, माझ्यासारख्या शेळीच्या हो पिलानं काय सांगावं महाराज तुम्हाला. आमच्या भागात वाघ माहिती नाही, फक्त कुणाचं आडनाव वाघ असलं तरच काय ते. हो, तुमच्याकडं प्रत्यक्ष दर्शन होतं वाघाचं, म्हणून तुम्हाला कल्पना आहे. वाघ महाराज माणसाच्या किंवा प्रत्येक शिकारीला प्राण्याच्या कुठंच धरीत नाही. कुठं धरतो तो? नरड्याला धरतो महाराज, नरड्याला. हो, नरडच त्याचं फोडतो कडकडा. हो, आणि वाघ नरड्याला धरतो आणि कुत्र विजारीला धरतं महाराज. कुत्र कुठं धरतं? किती मोठं असलं तरी विजारीला धरतं. हो, जरा त्याच्यापेक्षा हो कमी अकलीचं असेल तर दगडाला फोडतं. दगड मारलं तर दगडाला फोडतं, विजारीला पकडतं. पण वाघ तसं नाही, नरड फोडतो, नरड. तसा ज्ञानी माणसाच्या नरड्याला फोडण्याचं काम करतो महाराज तो. म्हणून ज्ञानी अशी तरी जिंकिती पैज घेऊन.
ज्ञानी असो, जपी तपी असो, पंडित असो, ज्ञानी सगळे सगळे महाराज त्यांनी पादाक्रांत केले, पादाक्रांत. हो, करिता तपे काम क्रोध खवळती, असं वर्णन केलेलं आहे. तीर्थयात्रेला जाणाऱ्याला सुद्धा काम सोडित नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी हृदयाची व्यथा भगवान परमात्म्याजवळ अर्जुनासारखी मांडली. अर्जुनानं जसं काम येश क्रोध येश रजोगुण समुद्भवा हा महाशनो महापापमा विद्येन मिह वैरिनम, जसं अर्जुनानं कागाळी केली तशी भगवान परमात्म्याकडे आमचे तुकोबराय कागाळी करतात. महाराज काय कागाळी करतात? हो, कामे नेले चित्त नेदी अवलोकु मुख, अवलोक मुख, बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय, बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय. कामे नेले चित्त नेदी अवलोक मुख, अवलोक मुख, बहु वाटे दुःख पाहे हृदय, बहु वाटे दुःख पाहे हृदय. हो, कामे नेले चित्त नेदी अवलोकु मुख, आणि बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय. जगद्गुरु तुकोबारायची हाळी आहे, आरोळी आहे आणि भगवंताला केलेली कागाळी आहे. म्हणून या कामानं अनेकाला प्रादाक्रांत केलं. मी शक्तिशाली एवढाच फक्त त्याच्याबद्दलचं वर्णन करेल. हो, जगाच्या पाठीवरल्या नाना साधनाच्या केल्या खटपटा, परी त्यान पवती ओ याच्या दारवंटा, जानो जाता जाणीव घाली आडफाटा, योग अभ्यासे सिद्धी रोदिता ती वाटा. योग्याला सुद्धा, हो, तप करणाऱ्या विश्वामित्राला सुद्धा, हो, नारद भजनाचा चाळा चुकला. हे सगळं आपल्याला शास्त्र मी जास्त सांगण्याचा प्रयत्न करीत नाही. इतका शक्तिशाली असलेला काम, पण वारकऱ्यानं वैकुंठाहून आणलेल्या दिंडी नावाच्या साधनानं, कथा कीर्तन नावाच्या साधनानं आणि नामस्मरण नावाच्या साधनानं कामाला जिंकलं महाराज. हो, कामाला जिंकलं. तर नुसतं जिंकलं नाही, तर मी जसं सांगितलं त्याचं नरड, काम हा शिकाऱ्याचं, शिकार जे आहे त्या शिकाऱ्याचं नरड फोडतो. पण इथं वारकऱ्यानं तसं केलं नाही, कामाचं नरड फोडलं महाराज. कामाचं नरड फोडलं आणि काम नावाचा बकरा कापला. हो, वारकऱ्यानं काम नावाचा बकरा कापला. विठ्ठल 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 विठ्ठल. काम नावाच्या बकऱ्याला वारकऱ्यानं कापलं महाराज, कापलं आणि त्याचं नरड फोडलं. आणि त्याचं काय केलं तुम्हाला सांगतो. त्या काम नावाच्या बकऱ्याचे खुर आणि मुंडक, हो, देवाला वाहिलं, देवाला वाहिलं. आता मी जाता जाता तुम्हाला, हो, तिकडच्या गटात काय चाललं ती सांगतो. हो, आपल्या वारकरी सोडून दुसऱ्या गटामध्ये काय चालतं, हो, कारण तिकडलंही काही माहिती असावं लागतं कीर्तन करायला. शहाणा राजकारणी त्याला म्हणतात की आपल्या पक्षात तर आपले माणसं पाहिजेतच, पण विरोधी पार्टीतही आपले माणसं पाहिजेत महाराज. ज्यावेळेस दोन्हीकडे आपली माणसं असतात त्यावेळेस तिकडं काय चाललं तिकडं कळत असतं. हो, हे जसं आहे तसं, हो, कीर्तन करायला अवश्य काही माहिती असणं. हो, बकरू ज्यावेळेस देवाला कापलं जातं त्यावेळेस देवाच्या पुढं काय वाहिलं जातं, खुर आणि अजून मुंडक. हो, मी एक जणाला विचारलं तुम्ही खुरण मुंडक देवाला कशामुळे वाहता? ते म्हणले महाराज ते शिजत नाही म्हणून वाहतच नाही. खरं सांगितलं बिचाऱ्याने मला, खोटं नाही बोलला. माळकरी नसूनही खोटं नाही बोलला बरं का मला. म्हणजे सांगतो, म्हणजे माळकरी खोटं बोलतो असा त्याचा अर्थ नाहीये.
हो, खोटं नाही बोलला, त्यांनी शिजत नाही म्हणून. हो, ते खुरं आणि मुंडकं देवाला वाहिलं जातं. आता एक गोष्ट सांगतो तुम्हाला. खरं तर बकरू कापूच नका महाराज, आणि देवाच्या पुढं तर कापूच नका. हो, आमच्या कबीर महाराजांनी सांगितलं, निर्जीव फत्रे की आगी सजीव बकरा काटे. हो, आणि आलं मागय खागय, म्हणजे पाहुणे रावळे आले आणि त्यांनी ते बकरू खाऊन टाकलं. देवकू मिलगय टिंब टिंब. हात हलविण्यानं तुम्हाला कळालं असेल मराठीतला खास शब्द काय ते. हो हो, देवाच्या पुढं बकरू कापल्यानंतर देवाला काय मिळालं. हो, आणि मांस सुद्धा खायचं नाही. मांस का खायचं नाही त्याचं खूप मोठे कारण आहेत. त्याच्यापैकी एक कारण सांगतो. मांस का खायचं नाही तर एक महत्वाचं कारण असं आहे की जो बोकड आहे सगळ्यात माजुरा प्राणी आहे महाराज. माजुरा इतका माजलेला आहे की त्या बोकडाचा विषय जर आपण केला तर तो बोकड जन्मल्यानंतर 3ऱ्या तासात त्याला आई बहीण कळत नाही महाराज. माझं लक्षपूर्वक पुन्हा ऐका. 3ऱ्या तासात ज्या बोकडाला आईन बहीण कळत नाही त्या बोकडाचं मांस खाल्ल्यानंतर माणसाला कळल का महाराज काही. म्हणून आज नातं कळत नाही महाराज. व्हॉट्सअप फेसबुक बघा, आज नातं कळाना. आमच्या नाथ महाराजांनी वर्णन केलं. हो, काय वर्णन केलं नाथ महाराजांनी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. कलियुगी दादा एक विपरीत होईल, बहीण भावाचा आणि बहीण भावा दोघा जणांचा विवाह विवाह लागेल. मी कीर्तनात खोटं बोलत नाही. शेकड्याने विवाह लागले महाराज. ह्या लॉकडाऊन मध्ये शेकड्याने बहीण भावाचे विवाह लागले. इतकं या पृथ्वीभूतलावरती असंभव्य पाप पिकाय लागले. धर्म नावाची गोष्ट राहिली नाही आणि अधर्माला माणसं भीत नाहीत, पापाला भीत नाहीत. कशाचं कारण आहे तर याचा मूळ जर आपण बारकाव्यानं अभ्यास केला तर याचं मूळ कारण आहे मांसाहार आहे महाराज. हो, बोकडाला नातं कळत नाही म्हणून ती मांसाहार करणारी व्यक्ती, त्याला नातं कळत नाही, वय कळत नाही, जात कळत नाही, गोत कळत नाही, रीतरिवाज कळत नाही. बेभान झाला माणूस नावाचा प्राणी. त्याचं कारण आहे फक्त मांसाहार. म्हणून वारकरी संप्रदायानं पहिल्यांदा सांगितलं, तुला वारकरी आणि देवाचा भक्त व्हायचा असेल तर बाकीच्या धर्मामध्ये काही बी खाल्लं तरी भक्ती करता येते, पण वारकरी संप्रदायात यायचं असेल तर पहिली माळ घाल आणि मांसाहार वर्ज्य कर, तरच प्रवेश आहे महाराज वारकरी संप्रदायात. पहिली माळ घाल. हो, बाकी दुसरा विषय नाही. म्हणून मांसाहार वर्ज्य आहे वारकरी संप्रदायामध्ये, कारण तिथूनच बुद्धीचा भेद निर्माण होतो. दुसरी गोष्ट सांगतो, तुम्ही अन्नधान्य जर समजा जमिनीत टाकलं आणि संध्याकाळच्याला त्याला पाणी घातलं तर त्याला अंकुर फुटतात. पण मांस जर जमिनीमध्ये टाकलं आणि महिनाभर जर पाणी घातलं तर ते सडतं महाराज, मेलेलं आहे. आणि जी माणसं मेलेले प्रेतन मेलेलं मांस खातात, हो, ज्यांच्या पोटामध्ये मेलेले मड्याची विल्हेवाट होते त्याला चालता बोलता मसनवाटा म्हणायचं महाराज. हो, चालता बोलता मसनवाटा. म्हणून असा जर माणूस आला तर नुसतं एकमेकाला खुनवायचं असं. हो, मसनवाटा आला म्हणून खुनवायचं. हो, बोलायचं नाही, नाही तर मार खाता आणि त्यांची ताकद जास्त आहे आपल्यापेक्षा. हो, म्हणून नुसतं खुनवायचं. हो, सांगतो तुम्हाला. म्हणून मांसाहार वर्ज्य आहे. पण आमच्या वारकऱ्यानं काय केलं तर काम क्रोध बकरा मारा, काम क्रोध नावाचा बकरा कापला आणि त्याचे खुर, हो, बोकडाच्या खुराला पुढच्या पायाला उजव्या बाजूला 2 नख्या असतात, डाव्या पायाला पुढच्या बाजूला 2 नख्या असतात, मागच्या पायाला 2 नख्या आणि इकडच्या पायाला 2 नख्या. 4 पायाला मिळून किती नख्या असतात? 8 नख्या असतात. 8. आमच्या वारकऱ्यानं त्या काम नावाच्या बोकडाच्या खुराच्या चिपळ्या बनवल्या महाराज. चिपळ्या, हो, त्याला खुरक्या म्हणतात. हो,
खुरक्या बनवल्या म्हणजे खुर हो, त्या खुराच्या चिपळ्या बनवल्या म्हणून त्या चिपळीचं वरचं तोंड जर पाहिलं तुम्ही, वरची बाजू पाहिली तर खिळ्यामध्ये 2 पितळेच्या गोल चकत्या अडकवलेल्या असतात. ते खुरेत काम नावाच्या हो बकऱ्याचे मागून 2 चकत्या अडकवल्या, पुढून 2, खालच्या बाजूनं 2 आणि वरच्या बाजूनं असे 8 खुराचं आम्ही चिपळी बनवली महाराज, चिपळी. आणि त्याच्या मुंडक्याचा आम्ही विना बनवला, विना. आणि तो बगलेमध्ये घेतला आणि हातामध्ये खुरं घेऊन त्या काम नावाच्या बकऱ्याच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाची दिंडी आणि भजन उभं केलं महाराज. भजन अभंगाचं पहिलं चरण. संत आले बरली दिंडी, आओ संत आले बरली दिंडी, संत आले वरले दिंडे, संत आले वरले दिंडे, संत आले बरली दिंडी, संत आले बरली दिंडी, संत आले वरले दिंडे, संत आले वरले दिंडे. हाती खुरक्या काखेत मुंडे, हाती खुरक्या खाकेत मुंडे, पंढरपुरी पडली होळ, पंढरपुरी पडली होळ, काखेत खुरक्या काखेत मुंडे, हाती खुरक्या काखेत मुंडे, पंढरपुरी पडली होळ, पंढरपुरी पडली होळ. हो, हाती खुरक्या काखेत मुंडी. मुंडी आणि खुर एकत्रित केले म्हणून आपल्याकडं मराठीमध्ये काही शब्द आहेत महाराज. हो, चारी मुंड्या चित असा एक शब्द आहे. चारी मुंड्या चित म्हणजे आपण कधी त्याचा विचार केला नाही, पण 4 पाय आणि 1 मुंड, 1 मुंडक एकत्रित करणं याला चारी मुंड्या चित म्हणतात. हो, किंवा दुसरा एक शब्द मराठीत आहे खुरमुंडी. काय शब्द आहे? खुरमुंडी. खुरण मुंडक एकत्रित करणं त्याला खुरमुंडी म्हणतात. आणि अशी खुरमुंडी केली, कामादिकाची खुरमुंडी केली. कशानं केली? तर दिंडी नावाच्या साधनानं केली, दिंडी नावाच्या. आणि हे दिंडी नावाचं साधन हो वैकुंठाहून आणलं महाराज संतांनी, वैकुंठाहून. हे दिंडी आपली महाराष्ट्रातली इथली दिंडी नाही, म्हणून ही दिंडी आज पंढरपूर आपला आळंदीला दिंड्या चाललेल्या आहेत वारकरी संप्रदायाच्या. ह्या दिंड्या इथल्या नाहीत महाराज, वैकुंठातून आणलेलं साधन आहे. कारण तुम्हाला गोष्ट सांगतो, स्पेशल काही काही गोष्टी स्पेशल असतात. तसं महाराष्ट्रातले संत या जगाच्या पाठीवरले स्पेशल संत आहेत महाराज, स्पेशल. हो, आणि त्या स्पेशल असलेल्या संतांनी वरतून दिंडी आणली, कारण वरची दिंडी खालची नाहीये. संत आले वरले, वरले म्हणजे संत वरल्या लेवलचे आहेत. संत शक्यतो खालच्या लेवलचे नसतातच महाराज. आणि खालच्या लेवलचे असतात ते संत नसतातच. हो, संत हे वरचे आहेत आणि वरले संत खाली आले. आता गोष्ट सांगतो, खालचे संत वैकुंठाला जाणं नवल नाही. हो, महाराष्ट्रातले संत वैकुंठाला जाणं नवल नाही, पण वैकुंठातले संत पृथ्वीभूतलावरती महाराष्ट्रात येणं नवल आहे. कसं? आता तुम्ही कीर्तनाला आले, कीर्तन संपल्यानंतर तुम्ही आपापल्याच घरी जाणार का दुसऱ्याच्या? आपापल्याच घरी जाणार, चुकूनही दुसऱ्याच्या घरी जाणार नाही. आणि जर गेले तर समजाव शुद्धीवर नाही.
आणि शुद्धीवर नसल्यामुळं ते रिकामे येतील का? कारण रात्रीच्या 9-10 वाजता दुसऱ्याच्या घरी गेल्यावर ते रिकामे येतील का? दुसऱ्याच्या घरी जाणं अशक्य कोटीतली गोष्ट आहे. तुम्ही तुमच्या घरून आले, जिथून आले तिथंच तुम्ही जाणार. म्हणून तुम्ही घरी जाणं विशेष नाही, तुम्ही कीर्तनाला आले हे विशेष आहे. कीर्तनाला आले म्हणून लालशाहीची रेग ओढायची. आले शब्दाखाली संत आले वरले, इथं कॉमा द्यायचा. संत वरचे खाली आले त्याला महत्व आहे. हो, म्हणून तुकोबारायनं वर्णन करताना सांगितलं संत वरचे आहेत आणि समुदायाच्या माध्यमातून महाराष्ट्रात आम्ही आलो. आम्ही वैकुंठ, आम्ही वैकुंठ वासी आलो याची कारणासी. बोली रे ऋषी साच भावे बरताया. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची. बोलिले दे ऋषी साच भावे वरताया. आम्ही वैकुंठ वासी वा वा. आलो एका कारणासी. आम्ही वैकुंठ वासी आलो याची कारणासी. बोलिले ऋषी साच भावे वरताया. हो, आम्ही वैकुंठवासी तिथं बी आलो आणि आले. इथं लालशाहीची रेग ओढायची. ते वैकुंठातले आणि स्पेशल महाराष्ट्रात आले महाराज. आणि येत असताना महाराष्ट्रातल्या लोकांसाठी त्यांनी खाऊ आणला. आणि तो खाऊ कोणता? तर दिंडीचा आणि कीर्तनाचा. म्हणून तुम्हाला स्वाभिमानाची गोष्ट सांगतो, हे कीर्तन मध्य प्रदेशात नाही, हे कीर्तन गुजरातमध्ये नाही, ही दिंडी तेलंगणात नाही, आंध्र प्रदेशात नाही, शेजारी. ही दिंडी कर्नाटकात नाही, कथा कीर्तन कर्नाटकात नाही, महाराष्ट्रात कथा कीर्तन आणि दिंडी आहे महाराज. आणि त्या दिंडीचं आकर्षण नुसत्या महाराष्ट्राला नाही, आज पूर्ण विश्वाला आकर्षण निर्माण झालंय, पूर्ण विश्वाला. कारण दिंडी नावाचं साधन हे वैकुंठातून आणल्यामुळं वरच्या लेवलचं साधन आहे, खालच्या लेवलचं नाही. आणि वरच्या लेवलच्या संतांनी ते आणलेलं आहे. म्हणून संतांनी आणलेलं साधन, वरच्या संतांनी वरचं साधन आणलं. आणि त्या साधनाच्या माध्यमातून या सृष्टीमध्ये ज्या विकारानं धुमाकूळ घातला होता त्या विकाराला जिंकलं महाराज. क्षमा मागून बोलतो माझ्या माता भगिनीची आणि सर्व समाजाची. कारण मला इथं निंद्य बोलण्याकरता बोलवलेलं नाही, पण कधी कधी ऑपरेशन केल्याशिवाय रोग बाहेर पडत नाही, म्हणून थोडं धाडसानं बोलतो. आपल्या आळंदीहून पंढरपूरला आणि आपल्या जुन्नर तालुक्यातूनही पंढरपूर आळंदीला दिंड्या जातात. पण दिंडीमध्ये एका पालामध्ये, एका राहुटीमध्ये एकाड्या बाजूनं स्त्रिया झोपतात आणि एकाड्या बाजूनं पुरुष झोपतात. पण आतापर्यंत इतिहासामध्ये पेपरला एखादी तरी बातमी आली का की पुरुषानं त्या स्त्रीचा पदर वाढला म्हणून? नाही, एकही बातमी नाही. त्याचं कारण आहे की दिंडी नावाच्या साधनाचा प्रभाव असा आहे की तिथं स्त्री पुरुष हा भेद मावळला महाराज, समाप्त झाला. म्हणून दिंडी नावाच्या कथा कीर्तन नावाच्या साधनानं कामाला जिंकलं आणि कामाचा आम्ही फडशा पाडून त्याचा विना बनवला, विना मुंडक्याचा.
आणि त्याच्या खुराच्या चिपळ्या बनवल्या आणि त्याला भजन करायला लावलं. भजन म्हणून काम वारकरी संप्रदायात येऊन भजन करू लागला. कारण जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, काम नाही काम नाही काम नाही काम नाही काम नाही काम नाही झालं पायरी कामा, झालं पायरी कामा, पायरी कामा, झालं पायरी कामा, झालं पायरी कामा, झालं पायरी कामा. काम नाही काम नाही झालं पायरी कामा, काम नाही काम भावल्यात नाही करू चेष्टा, निश्चयाच्या करू चेष्टा. काम नाही काम नाही भावल्याचा करू चेष्टा, भावल्याचा करू चेष्टा. हो काम नाही झालो पाही रिकामा, फावल्या त्या करू चेष्टा आणि निश्चळ दृष्टा बैसोनी. या पद्धतीनं नैष्कर्म्य स्थिती प्राप्त झाली आणि निष्काम कर्माच्या माध्यमातून भक्तीचा आनंद आणि जीवनमुक्ती वारकरी संप्रदायातल्या संतांना आपल्यापर्यंत दिली. भुक्ती मुक्ती फुकाची साठी कोण तयाकडे पाहेरे, अशी अवस्था झाली महाराज. त्या विकाराला भजन करायला लावलं, त्याच्याबरोबर लढाई केली नाही, त्याला विधायक मार्गाला आणून बसवला. जी ज्ञानोबराची संकल्पना होती, काय संकल्पना होती? खळाची व्यंकटी सांडो, नाण्याची एक बाजू खळाचा खळपणा नष्ट हो आणि दुसरी बाजू तया सत्कर्मी रती वाढो. त्याला सत्कर्मामध्ये प्रवृत्त केला आणि आमचा महाराष्ट्रातल्या भक्तांचा काम भजन करू लागला महाराज. हो, रावणाला मंदोदरी सांगते, तुम्हाला सीता उपभोगायची असेल तर तुम्ही राम बना ना. राम बनून गेलात की तुम्ही सीता उपभोगू शकता. त्यावेळेस मंदोदरीला हसून 10 डोक्याचा रावण सांगतो, वेडीस तू. अगं मी राम झालो तर कामच शिल्लक राहत नाही ना. मी काय सीता उपभोगू, काम शिल्लक राहत नाही. राम म्हणता काम क्रोधाचे दहन आणि गेला अभिमान देशोधडी. काम शिल्लक उरत नाही तर पुन्हा बाकीचा विषय काय? म्हणून भजनाला लावला, भजनाला. हो, विधायक मार्गाला तो काम लावला. म्हणून महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाची शक्ती एवढी मोठी आहे की तेवढी शक्ती कोणत्याच प्रांतातल्या आणि देशातल्या धर्माची नाही महाराज. म्हणून तुम्हाला विशेषत्वानं सांगतो, मी जसं सांगितलं की कोणत्या प्रांतामध्ये दिंडी नाही, तसं कीर्तन सुद्धा नाही. बाकीच्या प्रांतात कीर्तन नाहीत. म्हणून तुम्ही बाकीच्या प्रांतातल्या धुमाकुळाचा आणि महाराष्ट्रातल्या वर्तनाचा तुम्ही परिणाम पहा. काय चाललेलं आहे ती. महाराष्ट्र अजून शुद्धीवर आहे, पण बाकीच्या प्रांताचा विचार जर केला तर, तुम्ही जर कधी फिरायला गेलात आणि तीर्थयात्रेला गेलात तर, तुम्ही जर UP MP मध्ये जर गेलात आणि तिकडं बाकीच्या प्रांतात गेलात तर तुम्हाला असं वाटतं की हे प्रांत भारत देशातलेच आहेत का, असा संशय निर्माण होतो. 5 मिनिटामध्ये वर्तन आपल्याला पाहायला मिळतं. त्याचं कारण आहे की आपल्याकडं संताची पुण्य आहे आणि संताची शिकवण आहे आणि त्या शिकवणीच्या मार्गाने आपण चाललेलो असल्यामुळे आपल्या जीवनामध्ये अजून तरी खूप तारतम्य आहे. म्हणून दिंडी नावाच्या आणि कथा कीर्तन नावाच्या साधनानं महाराज हा समाज सुव्यवस्थित ठेवण्याचं काम फार मोठं केलेलं आहे. म्हणून वारकरी संप्रदायाची शक्ती. म्हणून मी जाता जाता सांगतो, या महाराष्ट्रात जर वारकरी संप्रदाय नसता तर महाराज आपण पशुसारखं जीवन जगलो असतो, माणसासारखं नाही, पशुसारखं जीवन जगलो असतो. म्हणून वारकरी संप्रदायाची पुण्याई आहे
म्हणून आपण माणसामध्ये आहोत आणि माणूस म्हणून जीवन जगत आहोत. ही शक्ती कशाची आहे तर वारकरी संप्रदायाच्या विचाराची आणि आचाराची, आचार प्रणाली आणि विचार प्रणाली महाराष्ट्राला दिली. आणि त्यामुळं महाराज आज महाराष्ट्र या देशातला सर्वोत्कृष्ट प्रांत आणि आचार संपन्न असलेला आणि वैभव संपन्न असलेला श्रीमंत प्रांत आहे. विठ्ठल 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 त्या कामादिकाला हो कामाला लावलं, भजनाला लावलं, भजनाला. आणि पुढं सांगतो तुम्हाला, तो काम भजन करायला लागल्याच्या नंतर हो त्या कामाच्या माध्यमातून त्या व्यक्तीला मोक्ष कसा मिळायला लागला. आणि इतका स्वस्ता झाला, इतका स्वस्ता झाला की पंढरपुरामध्ये मोक्ष देणाराची गर्दी झाली, गर्दी. आणि चढावड लागली मोक्ष देणाराची. हो आमच्याकडं मोक्ष मिळतो अशा ऍड यायला लागल्या. आणि कुणी बी ऍडव्हर्टाईज द्यायला लागलं की आमच्याकडं मोक्ष मिळतो असे पंढरपुरामध्ये एक नव्हे, दोन नव्हे, तीन नव्हे, शेकड्याने दुकानं निघाले, शेकड्याने. पेटच निघाली मोक्ष देणाराची. हो चढावड लागली. तुम्ही काशीला जर गेलात तर काशीला मोक्ष मिळतो पण मरावं लागतं. मोक्ष देवोनी उदार काशी होय कीर, पण परी वेचने लागे शरीर तय गावे. तिथं मरावं लागतं महाराज. काशीमध्ये तर मोक्ष, ते बी मरावं लागतं म्हणजे फाशी घेऊन नाही. हो नाही तर काही माणसं जाऊन तिथं फाशी घेऊन मरते महाराज. फाशी घेतल्यानंतर तुम्ही काशी बी जरी केली तरी फाशी तुमची हो सुटणार नाही, फाशीची शिक्षा सुटणार नाही. जाता जाता मी एक महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आव्हान करतो महाराज. आणि ते आव्हान म्हणजे कोणतं आहे तर आत्महत्या हे सगळ्यात हो दुर्गम असलेलं पाप आहे. आत्महत्या हे सगळ्यात महत् पाप आहे. त्या पापापेक्षा वेगळं पाप मोठं कोणतंच नाही. म्हणून आत्महत्या हे जीवनातला उपाय नाही, संकटातून हो मुक्त होण्याचा उपाय नाही. आत्महत्या करणारासाठी शास्त्रात एक नियम सांगितलेला आहे. काय नियम सांगितलेला आहे तर तुम्हाला खरी गोष्ट सांगतो, शास्त्र सांगतो आणि अभ्यास करून सांगतो. मी बिना अभ्यासाचा कधी शब्द बोलत नसतो. म्हणून आत्महत्या ज्यांनी केली त्या माणसाच्या मातीला जायचं नाही. आणि मातीला जर गेलात तर त्या आत्महत्या करणाराचं पाप त्याच्या मातीला जाणाराला लागतं महाराज. त्याचा दशपिंड दशक्रिया ज्या ब्राह्मणानं केली त्या ब्राह्मणाला सुद्धा पाप लागतं. आणि त्याच्या दशक्रियेसाठी ज्या महाराजानं कीर्तनाने प्रवचन केलं त्या महाराजाला सुद्धा वाटा येतो. हो आत्महत्या करणारासाठी. मग त्याची विल्हेवाट स्मशानभूमीत लावायची नाही, कारण स्मशानभूमी त्याच्या पापानं प्रदूषित करायची नाही. मग जिथं नदीचा प्रभाव असतो हो त्या नदीच्या प्रभावामध्ये त्याचं दहन करायचं. पण दहन करण्याच्या अगोदर तिरडीवरती त्याची प्रेत यात्रा न्यायची नाही. हिंदू धर्माचं शास्त्र सांगतो तिरडीवर न्यायची नाही. मग जनावर वडल्यासारखं वडायचं आणि स्मशानभूमीत घेऊन जायचं. आणि त्या वडण्याच्या अगोदर त्याला स्नान घालायचं नाही, त्याला वेशीला टांगायचं. आणि गावातल्या प्रत्येक माणसानं त्याला एक एक जोडा मारायचा. का तर पाठीमागच्या लोकांना कळलं पाहिजे की आपल्या मेलेल्या आत्महत्या करणाऱ्या माणसाच्या प्रेताची काय विल्हेवाट लागते. आपण आत्महत्या करू नये म्हणून त्याच्याकरता शास्त्र विधान सांगितलं. त्याला एक एक जोडा मारायचा आणि प्रेत खाली घेतल्याच्या नंतर ते वडीत न्यायचं आणि त्याची दहन क्रिया करायची. पण त्याचा दावा हो आणि बाकीचे क्रियाकर्म केले जात नाहीत. म्हणून आत्महत्या करणं सगळ्यात महात पाप असल्यामुळे
महाराज काशीला जरी गेलात तरी तिथं आत्महत्या केली तर मोक्ष नाही, मग तिथं आपोआप मरण यावं लागतं. त्यावेळेस शंकर भगवान परमात्मा त्याच्या कानामध्ये मंत्र देतात आणि त्या मंत्राच्या माध्यमातून मोक्ष मिळतो. ज्ञानोबाराय सांगतात काशीमध्ये मेल्याशिवाय मोक्ष नाही, पण पंढरपुरामध्ये मरण्याची गरज नाही. पंढरपुरामध्ये हिमालयामध्ये मोक्ष मिळतो, पण हिमवंतू दोष खाये आणि जीवित्वाची हानी होय. तिथं मरणच पत्करावं लागतं. पण पंढरपुरात तसं नाही. तर मोक्ष देखिला कळत कळहानाच अंगाराचा कळहानाच अंगाराचा कामने मोक्ष देखिला कळत कळहानाच अंगाराचा कळहानाच अंगाराचा. आता महाराजांनी प्रमाण दिलं एक. हे एकच दुकान आहे महाराज. फक्त तुम्ही एकाच दुकानाची ऍड सांगितली. तो एक दुकान म्हणजे कोणता? तर कळस नावाचं दुकान असं आहे की लांबून नुसतं पाहिलं दर्शन घेतलं तरी मोक्ष. त्यांनी एक दुकान सांगितलं. मी दुसऱ्या दुकानाची ऍड सांगतो, कारण टीव्हीवर सांगत असताना ऍड सांगत असताना एक नसते. एखाद्यानं प्रचार करत असताना एकच ऍड करतो, पण टीव्ही सांगताना एक नाही. एक झाली की दुसरी, दुसरी झाली की तिसरी. पंढरपुरामध्ये मोक्ष देणाराची चढावड किती. पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवलं तरी मोक्ष. दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती. एक. दुसरी गोष्ट, पंढरपुरामध्ये एखादा म्हणला मला दर्शन घेण्याकरता गर्दीत जाण्याची इच्छा वाटत नाही, मग तू काही करू नकोस, फक्त संताला आलिंगन दे, तुला मोक्ष मिळाला. नगदी आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. वैष्णवाचा माल खरा तुरतुरा वस्तुशी. म्हणला आपल्याच्याने संत कव्हा पाहायला मिळायचे. बर ठीक आहे, संत पाहू नकोस, तोंडाने नामस्मरण कर. मुखी नाम हाती मोक्ष. ऐशी साक्ष बहुतांची आणि वैष्णवाचा माल खरा तुरतुरा वस्तुशी. तोंडानं मोक्ष, आलिंगन दिलं तरी मोक्ष, नामस्मरण केलं तरी बी मोक्ष, कळस पाहिला तरी बी मोक्ष, दर्शन देवाचं घेतलं तरी मोक्ष, कीर्तन ऐकलं तरी बी पंढरपुरात मोक्ष. कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरिरूप. म्हणले कीर्तनाला बी गेलो नाही, काही नाही, चंद्रभागेचं स्नान कर मोक्ष. म्हणले माझ्याच्यानं थंड पाण्यात जाणं होत नाही, काही नाही, चंद्रभागा नुसती डोळ्यानं पहा तरी बी मोक्ष. म्हणले प्रदक्षिणा केला तरी बी मोक्ष. प्रदक्षिणा केली तरी मोक्ष. कीर्तन केलं तरी बी, कीर्तन ऐकलं तरी. शेकड्यानी दुकान आहेत महाराज पंढरपुरामध्ये मोक्ष देण्याचे. आणि अशा दुकानाची चढावड लागली. हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात. पंढरपुरी पडली होड पंढरपुरी पडली होड पंढरपुरी पडली ओढ पंढरपुरी पडली ओढ. पंढरपुरामध्ये होड लागली चढावड मोक्ष देण्याची. आणि कुणाकुणाला मोक्ष दिला.
एक आश्चर्य सांगतो, नाथ महाराजांनी सांगितलं की मुटक्या परीस धांगड गोड. म्हणजे मुटका म्हणजे इंद्रियाचा निग्रह करणाऱ्याला तर मोक्ष मिळालाच, पण धांगडीलाही मोक्ष मिळाला. आता हे दोन शब्द कसे, त्या शब्दाचा उकल केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही महाराज. हो, पहिल्यांदा धांगड सांगतो. धांगड, धांगडीला मोक्ष मिळाला. आणि मुटक्या परीस म्हणजे इंद्रियाचा निग्रह करणाराला, इंद्रिय आकळून घेणाराला, कुर्मोंगानी व सर्वशः. म्हणजे हो, जसं कासव आपले इंद्रिय आकळून देवाकडे जातं, म्हणून देवाच्या दरबारात कासव असतं, तसं देवाकडे जात असताना इंद्रियाचा निग्रह करायचा, त्याला मुटका म्हणतात. मुटका. हो, आता हा मुटका कसा असतो हे सगळ्याला, आता जुनी भाषा आहे ही नाथ महाराजाची 550 वर्षापूर्वीची. म्हणून महाराष्ट्रातल्या लोकांना मुटका कळण्यासाठी पुरुषाला सांगतो, पूर्वीच्या काळात विहिरीत पोहायला जायचे. त्यावेळेस विहिरीत पोहत असताना उड्या मारण्याच्या 2 पद्धती होत्या. काठावून उड्या मारण्याच्या, एक सुळकी असायची. हो, त्याला तुमच्याकडे सुळ म्हणतात का सुळकी म्हणतात? हा, सुळकी. हा, एक सुळकी असते अशी, आणि दुसरा असतो तो मुटका असतो. मुटका, तो मुटका म्हणजे पाय असे वरी घ्यायचे पोटाकडं आणि असं डोक्याला हो हे करायचं आणि आपल्या शरीराचा मुटका करायचा. इंद्रिय सगळे आकळून घ्यायचे आणि सगळे इंद्रिय सुरक्षित ठेवायचे. आणि पाण्यामध्ये उडी टाकली की त्याचं पाणी उडाल्यानंतर काही काहीला पोहता येत नाही, ते काठावून बघत असते. तर त्यांच्या अंगावर पाणी गेलं, उडालं, सगळी विहीर भिजली की मुटका साधला. काही काही बघणारे असते. तर हा पुरुषाच्या जीवनातला मुटका, इंद्रिय निग्रह. आमच्या माता भगिनीच्या जीवनामध्ये मुटका आहे. त्यांना कल्पना नसेल तर सांगतो, ज्यावेळेस भावाला आमच्या माता भगिनी ओवाळतात, रक्षाबंधनाच्या टाइमला एकदा आणि भाऊबीजेच्या टाइमला एकदा, त्या ओवाळीत असताना त्या ताटामध्ये त्यांनी साहित्य घेतलेलं असतं. तर त्या साहित्यापैकी पहिल्यांदा असतं ते कुंकू, करंडा. कुंकाच्या नंतर असतो तो मुटका, गव्हाच्या पिठाचा, ज्वारीच्या, बाजरीच्या, जे उपलब्ध असेल त्या पिठाचा मुटका केलेला. हो, तो ओवाळला जातो. आता माता भगिनीला सांगतो, तो एकाच हाताचा करायचा नाही. शास्त्र सांगतो, शास्त्र. काही काही महिला एकाच हाताचे 2 मुटके करतात. तसं नाही, डाव्या हाताचा एक आणि उजव्या हाताचा एक. म्हणजे डाव्या हाताचा मुटका म्हणजे कर्मी इंद्रिय आणि उजव्या हाताचा मुटका म्हणजे ज्ञान इंद्रिय. हे 2 मुटके ओवाळीत असताना पहिल्यांदा ती कपाळाला तिलक लावते, कुंकू. कुंकू हे कुंकू का लावते त्याचं कारण सांगतो. ती बहीण भावाला सांगत असते, दादा हे कुंकू नाही तर माझं रक्त आहे आणि माझ्या रक्ताची तुला शपथ आहे. हे 2 डोळे तुझे माझ्याकडं जसे बहिणीच्या रूपानं बघतात, तसं तुझी पत्नी सोडून अखिल स्त्री जातीकडं तू बहिणीच्या रूपानं बघावं, म्हणून तुझ्या डोक्याची मी पूजा करते आणि तुला माझ्या रक्ताची शपथ वाहते. म्हणून कपाळाला ती कुंकुम तिलक लावते, त्याच्या नजरेची पूजा करते. दुसऱ्यांदा ती त्याच्या डोक्याची पूजा का करते त्याचं कारण आहे की हे मुंडक स्त्रीच्या शिलाचं रक्षण करता करता जर तुटलं तर दादा मला सार्थ अभिमान वाटेल की माझा भाऊ स्त्रीच्या रक्षणासाठी जीवन जगला, स्त्रीवर अन्याय करण्यासाठी जीवन जगला नाही. म्हणून तुझ्या मरण्याच्या अगोदर तुझ्या मुंडक्याची मी पूजा करते, डोक्याची पूजा करते. त्यानंतर त्याच्या बुद्धीची पूजा असते, कारण त्याची बुद्धी स्थिर राहावी म्हणून त्याच्या बुद्धीची पूजा असते. ती कुंकुम तिलक लावते आणि नंतर त्याच्यावरून मुटका
उजव्या हाताचा मुटका इकडच्या बाजूनं आणि डाव्या हाताचा मुटका इकडच्या बाजूनं विरुद्ध सव्य अपसव्य स्थितीमध्ये ती ओवाळते. काय सांगत असते? दादा, माझे 10 इंद्रिय तुझ्या नावासाठी मी समर्पित केलेत माझ्या सासरग्रही माझ्या पतिराजाला, आणि तुझ्यावरून ओवाळून टाकते. तुझ्या नावाला कलंक लागल असं कधीच वागणार नाही. आणि तुला नाक मुठीत धरून 4 माणसातून जाण्याची वेळ येऊ देणार नाही. म्हणून तुझ्यासाठी मी इंद्रिय पूर्ण निग्रह केला आणि इंद्रियाचा मुटका केलेला आहे, आणि तुझ्यासाठी ते ओवाळून टाकले. म्हणून बहीण सासर घरी राहते ती नवऱ्यासाठी, स्वतःच्या इच्छेसाठी नाही. महाराज, माहेरच्या भावाच्या आणि बापाच्या नावासाठी ती सासर घरी जीवन जगत असते. हो, तिनं जीवन जगावं आणि मग ती मुटका ओवाळते. आणि कदाचित माझ्या शिलाचं तू रक्षण करण्याकरता आला नाहीस तर ही पंचारती आहे, पंचारती त्या पंचारती सारखी जळत राहील. आणि ही पंचारती म्हणजे माझे 5 प्राण आहेत. पंचप्राण आरत्या घेऊन देवस्त्रिया येती, हे माझे 5 प्राण आहेत, आणि त्या अग्नीला मी समर्पित होईल, पण तुझ्या नावाला कलंक लावणार नाही. माझ्या शिलाचं रक्षण करण्याकरता तुझ्या मनगटात आणि कमरेमध्ये ताकद निर्माण व्हावी म्हणून त्याच्याकरता ती ओवाळीत असते, औक्षण करीत असते, औक्षण. आणि नंतर त्याच्या कपाळाला ती सोनं लावते. सोनं लावते म्हणजे याचा अर्थ असा की माझ्या दादाचं भाग्य सोन्यासारखं उजळलं पाहिजे आणि माझ्या दादाचं जीवन सोन्यासारखं झालं पाहिजे. कपाळाला पैसा लावून त्याचा धन आणि समृद्धी लक्ष्मी त्याच्याकडे आली पाहिजे, आणि ते येण्याकरता मी वाट पाहते. आणि सरते शेवटी अक्षदा त्याच्या डोक्यावर टाकते. ती अक्षदा म्हणजे काय असतं तर क्षतिविरहित असलेलं जीवन म्हणजे माझं उर्वरित राहिलेलं आयुष्य ती भावाला समर्पित करते की दादा, माझं पराधीन असलेलं आयुष्य माझ्या उपयोगाचं नाही, पण तुला ते देऊन टाकते. म्हणून भावाला ती ते आयुष्य देते उर्वरित आणि औक्षण करते, म्हणजे त्याच्या आयुष्याची मागणी परमात्म्याकडे करत असते. त्यावेळेस तिनं मुटका केलेला असतो, मुटका, आणि तो मुटका म्हणजे इंद्रिय निग्रहाचा मुटका आहे. म्हणून पुरुषांना आणि स्त्री जीवनामध्ये जो मुटका आहे तो मुटका इंद्रिय निग्रहाचा मुटका ज्यावेळेस केला त्यांना तर मोक्ष मिळेल यात नवल नाही, पण स्वैर इंद्रिय सोडलेल्या धांगडीला सुद्धा मोक्ष मिळतो. आणि अशी स्वैर इंद्रिय सोडलेली धांगड म्हणजे दुसरी तिसरी कोणी नाही तर कानोपात्र आहे महाराज, कानोपात्रा. आणि त्या कानोपात्रीला सुद्धा पंढरपुरात मोक्ष मिळाला. कानोपात्रा ही देह विक्रय करणारी आणि स्वैर विषय सेवन करणारी कानोपात्रा वेशा आहे, वेशा. त्या वेशेला पंढरपुरात मोक्ष मिळाला. मी आपल्याला आव्हान करतो, तुम्हाला इतिहासामध्ये आणि पुढच्या भौगोलिक स्थितीमध्ये आणि पुढच्या भवितव्य आपलं भौतिक जीवनामध्ये कुणी बी उठून मला येऊन सांगावं की महाराज अमक्या तीर्थामध्ये आणि अमक्या संप्रदायामध्ये वेश्या असलेल्या स्त्रीला मोक्ष मिळाला. कुठंच मिळाला नाही, कोणत्याच तीर्थात मिळाला नाही. फक्त वारकरी संप्रदायामध्ये पांडुरंगाच्या दरबारामध्ये धांगडीला मोक्ष मिळाला. धांगडीला स्वैर विषय सेवन करणाऱ्या धांगडीला विषय मिळाला, कानोपात्रीला एकीलाच मिळाला नाही. तर आमची जनाबाई उल्लेख करते महाराज, काय उल्लेख करते? पतिव्रता ती व्रथा गुंतविली, पतिव्रता ती गुंतविली, वेशागणिका ती सत्य लोकानेली, वेशागणिका ती सत्य लोकानेली, स्वकुळा कळी लावी यादवेंद्रा गोष्ट बरी नाही केली. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, यादवर राजे देव
कथा गुंतविली आणि वेशा गणिकाती सत्य लोका नेली. हे वारकरी संप्रदायाच्या शक्तीचं महाराज वास्तव आहे, वास्तव प्रदर्शन नाही. हो, आणि महाराष्ट्रात हो धांगड शब्द म्हणजे फार मोठी शिवी आहे. आणि महाराष्ट्रातल्या लोकांना मी कीर्तनात शिवी शिकवावी एवढ्या अधिकाराचा मी नाही महाराज. हो, आणि शिव्या शिकवायला मी आलो बी नाही. आणि बरं शिकवावात अशा तुम्हालाच पहिल्या कमी पाठ आहेत का काय महाराज? ती मी शिव्या शिकवाव्यात आणि त्याची संता गीतेसारखी द्यावी. हो, त्या शिव्या पहिल्याच पाठ येतात. मी एक महाराज एक माणूस पाहिला, माळकरी माणूस. हो, सकाळी 9 वाजता कंप्लीट भांडण सुरू झालं त्याचं. हो, आणि भांडण सुरू झाल्याच्या नंतर त्यांनी जे शिव्या द्यायला सुरुवात केली ती दुपारी 3 वाजेपर्यंत गेलेली शिवी डबल येऊ दिली नाही महाराज त्यांनी. हो, आणि डबल येऊ दिली तर नाहीच नाही, पण एक एक शिवी त्यांनी दिली, पण त्याच्या ठेवणी वेगळ्या वेगळ्या वापरल्या महाराज. हो, त्याचे हो राग वेगळे वेगळे, त्याचे हावभाव वेगळे वेगळे, आरोह आणि अवरोह वेगळे. हो, त्याच्या गाण्यातल्या संगीताच्या चाली वेगळ्या वेगळ्या. कारण एकच ठेवण हो एकच शिवी पण वेगळ्या वेगळ्या हावभावात द्यायची, त्याच्यामुळे त्याचे भाव वेगळे उमटायचे असे. हो, आणि कानातले केस जळायचे. हो, इतक्या शिव्या 3 वाजेपर्यंत त्यांनी. त्यावेळेस त्याला जरा दम लागला आणि त्यांनी विठोबा रुक्मिणी मध्ये घेतली जशी थोडीशी. मग त्याला विचारलं काय पाठ आहे हो तुमचा? हो, त्यांनी सांगितलं महाराज आत्ता शिकते एकच गाथा झालाय म्हणे. माझ्याकडे अजून 40 संतांची गाथे येतं. मी म्हणलं नको पारायण करू आता, बस झालं. हो, आमचे कान तृप्त झाले. हो, पाठपाठांतर महाराष्ट्रात कमी नाही महाराज. म्हणून धांगड शब्दाची व्याख्या मी त्याचं विश्लेषण करत नाही, पण धांगड म्हणजे स्वैर विषय सेवन करणारी जी असेल ते पुरुष असो अथवा स्त्री असो त्याला धांगड म्हटलेले धांगड. आणि हे साधू संतांच्या वाङ्मयात हे शब्द आलेले आहेत महाराज. ज्यावेळेस दाढीवेणीची गाठ मारली कृष्ण कन्हैयानं, त्यावेळेस दाढीवेणीची गाठ मारल्याच्या नंतर, आणि शक्यतो दाढीवेणीची गाठ मारलेल्याचं काल्याचे कीर्तन आपण ऐकलेलंच आहे. आणि महाराष्ट्रातले हो कीर्तनकार शक्यतो दाढीवेणीची गाठ मारल्याशिवाय कीर्तनच करीत नाहीत महाराज. हो, कारण ते त्याच्याशिवाय गाठच पडत नाही ना. हो, मग गाठ मारल्यानंतर हो अंधारामध्ये त्या गवळ्याला दचका बसल्याच्या नंतर त्या गवळ्यानं सांगितलं की अगं हो दिवा लाव दिवा. हो, दिवा लाव म्हणल्याबरोबर ती दिवा लावण्यासाठी उठली आणि उठल्यानंतर एकदम दाढीला हिसका बसल्याबरोबर तो गावरान माणूस होता, गावरान, आणि त्यांनी शिवी दिली महाराज. काय शिवी दिली सांगता येईल का? टाळकऱ्याला मातली धांगाडी वडे मजला गरे वडावडे मजला मत होया मातली धांगडी गरी वडावडे मजला गे गरी वडावडे मजला मस्त होनिया मातली धांगडी आणि करते ओढाओढी मज लागी. 80 वर्षाच्या वयात मला ओढाओढी करते. हो, तिला धांगड म्हटलंय महाराज. आणि मस्त होऊन या शब्द वापरला साधू संतांनी. नुसता मस्त नाही बरं का, आणि मस्त मस्त तर बिलकुलच नाही. हो, मस्त म्हणजे उन्मत्त, मातली माजली आणि उन्मत्त होऊन विषयाच्या माझानं उन्मत्त झालेली आहे, तिला धांगड म्हटलेले धांगड. आणि अशा धांगडी म्हणजे पिंगला, अशी धांगड म्हणजे गणिका, अशी धांगड म्हणजे कानोपात्रा. यांना मोक्ष मिळाला राजा हो, यांना मोक्ष मिळाला. जाता जाता क्षमा मागून बोलतो. हो, वेळ काय झालेली? 9 झाले का? 9:03 झाले. आपलं आटोपत घेऊ जात 1-2-5 मिनिटामध्ये सांगतो तुम्हाला. हो, पिंगला नावाची हो एक देह विक्रय करणारी, तिच्याकडं महाराज हो तिचा नियम होता. नियम
शास्त्रामध्ये असं विधान केलेलं आहे की नियमामध्ये जर वागला तर अवैध जरी कर्म केलं तरी देवाला मान्य होतं. म्हणून सजन कसायानं मांस विकलं तरी भक्ती ठरते, आणि आम्ही कीर्तन करून भक्ती ठरत नाही महाराज. भजन ते ओंगळवाने नरका जाणे चुकेना. जर कीर्तनामध्ये नियम नसेल आणि कीर्तनामध्ये नीती नसेल आणि नीतीचं कीर्तन नसेल तर कीर्तन सुद्धा नरकाला घालतं. आणि नीतीनं युक्त असेल तर देह विक्रय करणं, चोरी करणं सुद्धा हो पाप होत नाही. म्हणून हो वाल्या कोळी चोऱ्या करणारा असून सुद्धा महर्षी झाला आहे का नाही. आणि मांस विकणारा सजन कसाई भगवंताने त्याचा उद्धार केला. म्हणून पिंगलेकडे येणार ग्राहक पहिल्यांदा ती पती समजायची, एकनिष्ठ. आणि त्या दिवशी रक्तफिती फुटलेला माणूस तिच्याकडे आला आणि दारात उभा राहिल्याबरोबर तिनं भिक्षा आणली. त्यावेळेस त्यानं सांगितलं, मी ही भिक्षा घेण्याकरता नाही, तुझ्या देहाची भिक्षा घेण्याकरता आलोय. असं म्हणल्याबरोबर तिनं सांगितलं या, आणि स्वागत केलं महाराज. त्यांनी सांगितलं पण माझ्याकडं पैसे नाही, 3 पैसे. सांगितलं हरकत नाही. तिनं त्या दिवशी त्याची सेवा एवढी केली की त्याला गरम पाण्याने स्नान घातलं, त्याला तेल लावलं, नवे कपडे त्याला घालायला दिले, नेसायला. दुपारी भोजन केलं, पंचपक्वान्नाचं जेवण तोंडामध्ये घातलं, आणि खाली पडलेलं जे उष्ट होतं ते तिनं ताटामध्ये घेतलं आणि ते उष्ट तिनं भोजनामध्ये खाल्लं. आणि दिवसभर त्याची सेवा केल्यानंतर संध्याकाळच्या 9 वाजता सजून धजून आली ती आणि सांगितलं की स्वामी घ्या या शरीराची सेवा. असं मनेपर्यंत दरवाजा वाजला, आणि दरवाजावरती हो खडखडा वाजल्यानंतर तिनं दरवाजा उघडला. त्यावेळेस एक राजबिंडा देखणा 32 लक्षणानं युक्त असलेला पुरुष दारात उभा होता. आणि त्या पुरुषानं सांगितलं की पिंगले आज मी तुझ्याकडं अतिथी आहे. त्यावेळेस तिनं सांगितलं आज तुम्ही माझे भाऊ आहात, माझे पतिराज इथं आहेत. त्यावेळेस गोष्ट सांगितली महाराज. त्या अतिथीनं सांगितलं मी 32 लक्षणानं पुरुष आहे जगाच्या पाठीवर, इतका सुंदर पुरुष माझ्या इतका कोणी नाही. आणि दुसरी गोष्ट, घोड्यावरती 2 बाजूला 2 पोते सोन्याच्या मोहराचे आहेत, एवढे पैसे तुला देतो. आणि बघ कमवायचे दिवस काही असतेत, कमवायचे दिवस, आणि कमवायच्या दिवसामध्ये तू जागी झाली नाहीस तर रक्तपिती फुटलेल्या माणसाच्या कडे तू जर स्वतःची इच्छा पूर्ण करून घेतेस तर नाग बसलेले डोळ्यातून हो त्याच्या चिपडे वाहतात, कान फुटलेले, नाकातून शिंबूड वाहतोय, आणि अशा पुरुषाबरोबर सहवास करतेस. तुला वाटतं का काही? माझ्याकडे बघ, मी सुगंधित पुरुष आहे आणि एवढ्या मोहरा देतो. त्यावेळेस तिनं सांगितलं जर याच्या पुढं शब्द टाकला तर तुम्हाला बहिणीचा संग केलेल्याचं पाप लागल. आणि दरवाजा लावून घेतला तिनं, आणि त्या रक्तपितीच्या माणसाच्या जवळ जाऊन बसल्यानंतर तुम्हाला खोटी गोष्ट सांगत नाही, श्रीमद भागवतामध्ये आणि आमच्या नाथ महाराजांनी भागवतामध्ये ज्या पिंगलेचं वर्णन केलं महाराज, तिथं भगवान परमात्मा प्रगट झाले. आणि त्या भगवंतानी रक्तपितीच्या रूपातून आलेल्या भगवंतानं त्या पिंगला नावाच्या वेशीचा उद्धार केला. कारण एकनिष्ठता होती, एकनिष्ठता तिच्या ठिकाणी. म्हणून परमार्थामध्ये ज्यांच्या ठिकाणी एकनिष्ठता असते त्यांच्या जीवनामध्ये परमात्म्याचं साधन हे उद्धाराचं साधन होतं. आणि एकनिष्ठता नसेल तर परमार्थ सुद्धा कधी कधी नरकाला घालतो. म्हणून मी आपल्याला गोष्ट सांगितली की पिंगलेचा गणिकेचा आणि कानोपात्रेचा उद्धार केला महाराज भगवंतानी. म्हणून मी चिंतन आपल्याला सांगितलं की पंढरपुरात धांगडीला सुद्धा मोक्ष आहे, धांगडीला सुद्धा. मग इंद्रिय निग्रह करणाराला का नाही? त्याच्यानंतर वैष्णवाची मांदी आणि मेले डुक्कर बांधले खांदी, म्हणजे हा मृदंग आहे. मृदंग एका वाक्यात सांगून जातो, वेळ समाप्त झालेली आहे, लोक जेवायचे. हा मृदंग म्हणजे अहंकाराचं प्रतीक आहे. जसं चिपळी आणि विना हो कामाचं प्रतीक आहे, कामाचं. कारण त्याच्यातून स्वर काढले, स्वर हो. संगीत शास्त्र ज्यांना कळतं त्यांच्यासाठी 5 तारा आहेत विण्याच्या, पण 5 तारातून 7 स्वर कसे निघतात? तर इकडच्या बाजूला डाव्या बाजूला जी तार असते त्या तारेमध्ये
हो तीव्र स्वर असतो, तीव्र 3 तारा ज्या स्वरात लावल्या त्याच्यापेक्षा तीव्र सप्तकामध्ये पुढची तार असते आणि खर्ज सप्तकामध्ये झाऱ्याची थार असते. म्हणून ज्या वेळेस तुम्ही सप्तकातली शेवटची तार वाजविली की एक स्वर निघतो, 3 तारा एकत्रित वाजवल्या की दुसरा स्वर निघतो, झाऱ्याची तार वाजवली की तिसरा स्वर निघतो, झाऱ्याकडून 3 तारेकडे वाजवलं की चौथा स्वर निघतो आणि 3 ताराकडून झाऱ्याकडे वाजवला की 5वा स्वर निघतो. त्या तीव्र सप्तकाच्या तारेकडून झाऱ्याकडे वाजवलं की 6वा स्वर निघतो आणि 3 ताराकडून तीव्र तारेकडे वाजविला की 7वा स्वर निघतो. असे याच्यातून सप्तकातून 7 स्वर बाहेर पडतात. हे विण्याचं तसं मृदंगाचे सुद्धा 7 स्वर बाहेर पडतात. तो मृदंग म्हणजे मेलेला मुडदा, मेलेला मुडदा. हो मेले डुक्कर बांधले खांदी, कारण मेलेलं प्रेत हे खांद्यावर नेत असते. तसं मृदंग हो वाजवायला आणत असताना कशावर आणतेत? खांद्यावर आणतेत महाराज. आणि त्याच्यात एक बी जिवंत एक बी वस्तू नाही. हो धूमपान बी मेलेलं आहे, शाईपुडी मेलेली आहे, वादी मेलेली आहे, हो सगळं ते खोड सुद्धा मेलेलं आहे. असा मेलेला असलेला मृदंग, पण त्या मृदंगाचं हो मेलेला असलेला मृदंग, त्या मृदंगाचं मोठेपण एवढं झालं महाराज की ते धूमपान हो मेलेलं कातड असून सुद्धा रोज चपाती खाते राजा. हो रोज चपाती खातं. ते तुम्ही कधी खातान नाही तर नाही खातान, पण ते रोज चपाती खातं आणि पुन्हा दुसऱ्याला मागतं. ते स्वतः नाही, कारण वाजवणाऱ्याला सांगतं, ते वाजवणारा सांगतो कणिक आणा कणिक, आणि ती बी कणिक ती चपाती खातं. ते बिन मिठाची खातं राजा. हो कशाची खातं? बिन मिठाची. कारण मिठाची का खात नाही? ज्याला समाजाचं नीट करायचं त्याने कुणाचं मीठ खाऊ नये महाराज. म्हणून ते धूमपान आपल्याला शिकवतं. म्हणून कबीर महाराजांनी सांगितलं, मैने एक आचंबा देखा मुर्दा रोटी खावे. मैने एक आचंबा देखा मुर्दा रोटी खावे. आणि त्याला पुकारे हाक मारली तर ओ देत नाही, पण मारे तो चिल्लावे. आणि मग ते चिल्लावे म्हणजे दोन्हीकडून मारल्यानंतर ते ओरडतं, पण सुरामध्ये ओरडतं. लावोनी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने. आणि पलीकडच्या तोंडाला हो काळ्या तोंडाचं आहे महाराज. ते पुढीच्या बाजूनं काळ्या तोंडाचं आहे, पण इतकं नटतं की बिना पावडरचं बाहेर पडत नाही महाराज. ते हो त्याला घडोघटकीला पावडर लागते, अशी घडोघटकीला पावडर. हो काळ्या तोंडाचं पण नटतं महाराज. ते परमार्थात आल्यावर तरणा भाग्यवंत नटे हरे कीर्तनात, असं ते नटत. हो महाराजाला एकच माईक आहे, त्याचं मोठेपण सांगतो मी. हो महाराज आज कीर्तनकार म्हणून सगळ्यात मोठे येतं, पण महाराजाला एकच माईक आहे आणि त्याला 2 माईक आहेत महाराज, 2. बघा त्याचं महाराजापेक्षा मोठेपण, भजण्यापेक्षा बिन बसलेल्यापेक्षा. बसलेले तरी खाली बसलेत, पण ते झोपलेलं आहे असं. आणि ते नुसतं झोपलेलं नाही तर उशाला उशी घेऊन झोपलेलं आहे महाराज. हो त्याला उशीशिवाय करमत नाही राजा. हो उशीशिवाय करमत नाही. हो उशी घेऊन शांत झोपलेलं आहे. आणि लोकांसाठी महाराज ते लाता खातं, लाता. त्याची वड करायची असली तर लातानी वडावं लागतं, खालून ठोकावं लागतं आणि वरून ठोकावं लागतं. मार खातं लोकांसाठी आणि लोकांचं भलं करतं महाराज. आणि इतक्या टाळकऱ्याला ते नाचवतं एकटं. हो आणि ते संताची भाषा बोलतं, संताची भाषा. चलो मचिंदर गोरख आया धिंदा धिंदी नक धिंदा धिंदी. चलो मचिंदर गोरख आया धिंदा धिंदी नक धिंदा धिंदी नक. हो गोरक्षनाथाचा आणि मचिंद्रनाथाचा संवाद सांगतो महाराज ते. आणि इतक्यावर राहिलं नाही तर आता ते जर दिंडीत निघालं उन्हामध्ये आणि पावसामध्ये तर लोक त्याला छत्र धरतेत राजा. हो हो राजवैभव त्याला प्राप्त झालं. हो त्याला बसायला गादी, सगळ्या गोष्टी संपन्नतेचे आहेत. म्हणून हे मेलेलं जे आहे प्रेत, ह्या मेलेल्याचं मोठेपण खांद्यावर घेतलं लोकांनी, खांद्यावर. म्हणून आली वैष्णवाची मांदी आणि मेले डुक्कर बांधले खांदी. त्या अहंकार नावाच्या हो एका हो जीवनामध्ये प्रतिबंधक असलेल्या अहंकाराचा आम्ही खाली पाडून त्याच्यातून मृदंगाचे स्वर बाहेर काढले. आणि महाराज ते आता जर गजताल वाजवला तर त्या हत्ती असा जाग्यावर उभा राहतो, एवढं त्याचं बळ आहे आणि एवढी मृदंगाची ताकद आहे. म्हणून मृदंग एवढ्या ताकदीनिशी या पद्धतीनं वारकरी संप्रदायात आला. म्हणून मेलेलं जे
कातड आहे, मेलेला मृदंग आपल्याकडं आला आणि त्यांनी मोठेपण मिळवलं. आपण माणसं आहोत, वारकरी संप्रदायात येऊन त्या मेलेल्या कातड्यापेक्षा आपण मोठे आहोत म्हणून यावं आणि सुंदर तऱ्हेचं मोठेपण मिळून जावं. म्हणून मेले डुक्कर बांधले खांदी आणि सरते शेवटी या अभंगाचा अर्थ तुम्हाला ओळखायचा असेल, अंगावर बांधून घ्यायचा असेल आणि आचारात आणायचा असेल तर महाराज गुरुचा चेला व्हावं लागतं, बेटा व्हावं लागतं. कारण ज्याचा बाप मोठा असतो त्याचा मुलगा आपोआप मोठा होतो बरं का. हो, बाप मोठा असला म्हणून एखाद्याचा बाप जर खासदार असला तर त्याच्या मुलाला खासदारातून बी जरी नाही आला तरी खासदार होतो महाराज देव. हो, बाप मोठा मुलगा मोठा. बाप मंत्री मुलगा काय वाजंत्री होईल का? बाप मंत्री तर मुलगा बी मंत्री होतो महाराज. असं हे वंश परंपरेनं चाललेलं आहे. तसं ज्याचा गुरु मोठा त्याचा शिष्य मोठा हे शेवटच्या चरणात महाराजांनी एका जनार्दनी उलटा अर्थ एका जनार्दनी अर्थ उलटा एका जनार्दनी अर्थ उलटा एका जनार्दनी अर्थ उलटा वा वा तो जाने तो गुरुचा बेटा तो जाने तो गुरुचा बेटा पंढरपुरी पडली होड पंढरपुरी पडली होड मुटक्या बरी जंगल गोळ गळ गोळ मुटक्या मुटक्या परिस दागड गोळ मुटक्या परिस दागड गोळ पंढरपुरी पडली होळा पंढरपुरी पडली होळा
ढोबार कुमार ढोबार कुमार जय जय ढोबार कुमार ढोबार कुमार ढोबार कुमार कुमार ढोबार 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 ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली झालेली सेवा भगवान भैरवनाथाच्या चरणकमलावरती सर्व कार्यकर्त्यांच्या देणगीदाराच्या श्रोतृवर्गांच्या पदकमलावरती ही वाङ्मयीन सेवा समर्पित करून सर्वांना उदंड आयुष्य भगवान भैरवनाथाकडे मागतो आणि अशीच तुमच्या कार्यक्रमामध्ये वृद्धी हो आणि अशीच तुमच्याकडून भगवंताची सेवा घडत राहो अशी अभ्यर्थना प्रार्थना अर्जदस्त विनंती परमात्म्याच्या चरणी करतो आणि पुनश्च सर्वांना पुन्हा कालभैरवाकडे भगवान परमात्म्याने कालाचं नियोजन दिलेलं आहे. म्हणून कालभैरव ही देवता अत्यंत या सृष्टीचं संतुलन ठेवणारी आणि आयुष्याचं सूत्र पूर्णपणे व्यवस्थिशीर चालवणारी ही देवता असल्यामुळे आपण त्यांचा हा जन्मोत्सव साजरा करतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये अपघाती मृत्यू न येऊ देता त्या भगवंतानं आपल्या जीवनामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला दुःख न प्राप्त होता आपलं कालक्रमणा करावी अशी अभ्यर्थना प्रार्थना करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. चाल म्हणायची का? विठ्ठल जय जय विठ्ठल.